साहित्यातल्या आणि नाटकातल्या काही तरुण मुलांशी बोलत होतो, 30च्या आतल्या मुलांशी. आणि गप्पा मारताना लक्षात आलं की यांना सांस्कृतिक संदर्भच नाही आहेत. देशाचे नाही आहेत, जगाचे नाही आहेत, महाराष्ट्राचे नाही आहेत आणि कित्येक शब्दसुद्धा यांना मराठीतले माहीत नाहीत. मग त्यांच्याशी बोलत राहिलो. माझं स्वतःचं असं मत होतं की सगळे संदर्भ माहिती असणं जगाचे, भारताचे, महाराष्ट्राचे, मराठी भाषेचे, म्हणजे साहित्याची, नाटकाची निर्मिती करायला सोपं जाईल. विचार करत राहिलो आणि उदाहरणार्थ असं मी बोललो त्यांना की ज्ञानेश्वर माऊलींचा रेडा माहिती आहे का तुम्हाला? तर त्यातल्या मुलांना ते ज्ञानेश्वर महाराजांचा रेडा हा संदर्भच नव्हता. कित्येक साधे साधे मराठी शब्दही त्यांना माहीत नव्हते. मी ते उच्चारायचो आणि ते विचारायचे याचा अर्थ काय होतो. फार मजा आली. म्हणजे अर्थात सगळी तरुण पिढी अशीच असेल असं अजिबात नाही, पण एक नवीन विचार असा आला की साहित्याला, नाटकाला सतत सांस्कृतिक शब्द, सांस्कृतिक संदर्भ आणि जुने शब्द माहितीच असायला पाहिजेत का? ही नवी पिढी कदाचित स्वतःचे शब्द स्वतः तयार करतच असेल ना, बोलत असेल, लिहित असेल, लिहितेच मुळात. तर त्यांचे शब्द असणार. आणि मग सांस्कृतिक संदर्भांचं काय करायचं? तर मग मला वाटतं नव्या काळाची नवी संस्कृती जन्माला येत असेल ना त्यांच्याबरोबर. तर त्यांचे सांस्कृतिक संदर्भ त्यांच्या पिढीपासून पुढच्या पिढ्यांपर्यंत चालत राहतील. सतत मागची सगळीच्या सगळी ओझी उरावर घेऊन साहित्य आणि नाटक जन्माला आलं पाहिजे का, हा प्रश्न मला पडला. मला ते सगळं माहिती आहे म्हणून मी ते घेऊन निघालो, खरं आहे. पण या पोरांना ते माहीत नसेल तर ती कदाचित स्वतःची नवी संस्कृती, नवी भाषा तयार करत असतील तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. अजून कदाचित 200-400 वर्षांनी यांच्या ज्या पुढच्या पिढ्या असतील ते आजच्या संदर्भांचं काहीतरी बोलतील ना, या पोरांनी करून ठेवलेल्या उद्योगांचं साहित्यात आणि नाटकांमध्ये. हा जरा थोडा समजूतदार विचार केला मी. खरं तर मी भडकतो काही माहीत नसेल तर, पण यावेळेस तसं झालं नाही. पोरांशी बोलताना लक्षात आलं त्यांच्या बाजूनही थोडा विचार केला पाहिजे. अर्थात हा योग्य की अयोग्य हे काळ ठरेल.